नमस्कार, मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण पाहताय आपला आवडता कार्यक्रम सखी सह्याद्री. सखी, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तू सतत कामात असतेस. घरचं दारचं सगळं सांभाळतेस. मुलांचा अभ्यास, स्वयंपाक, पै पाहुणे ही तर तुझीच ड्युटी. शिवाय घरात कुणाला काही दुखलं खुपलं, कोणी आजारी पडलं तर त्यासाठी तू हवीसच. तू कधी शेतात राबणारी सखी असतेस, कधी अधिकार पदावर बसलेली सखी असतेस, कधी कचेरीत काम करणारी असतेस, तर कधी कला क्रीडा क्षेत्रात मुक्तपणे स्वतःला आजमावत असतेस. शिवाय सगळ्यांची मनं सांभाळत असतेस. हे सगळं करताना तू स्वतःकडे किती लक्ष देतेस ग? स्वतःची थोडी तरी काळजी घेतेस? तू स्वतःकडे पाहावंस म्हणून आहे आजचा खास कार्यक्रम. सखी सह्याद्रीचा आजचा विषय काय आहे तो पाहूया. आजचा सखी सह्याद्रीचा विषय आहे महिला शरीर स्वास्थ्य आणि योगा. आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी या विषयातील तज्ज्ञ आज आपल्याकडे आलेले आहेत. त्यांची ओळख करून घेऊया. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अनिता पाटील. मॅम नमस्कार. कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. डॉक्टर अनिता पाटील या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय योग मार्गदर्शक आहेत. योग पंच आहेत, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ज्या योगाच्या स्पर्धा होत असतात तिथे त्या जज म्हणून काम करत असतात. अशा तज्ज्ञ आज आपल्याला लाभलेले आहेत. आणि अर्थातच विषय आपल्या सगळ्यांच्या अतिशय जवळचा आहे, तर स्वतःसाठी थोडासा वेळ काढा आणि तुमच्या स्वतःबद्दल काही प्रश्न असतील तर ते जरूर विचारा. त्यासाठी आमचे जे फोन नंबर्स आहेत ते बघून घ्या. 24908050 आणि 24988050. 022 हा आहे STD कोड मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. फोन जरूर करा, पण नेहमीचीच एक विनंती ती म्हणजे जेव्हा तुम्ही फोन कराल तेव्हा टीव्हीचा आवाज अगदी कमी ठेवा. आणि आजचा विषय आहे योग आणि महिलांचं शरीर स्वास्थ्य. आपले जे प्रश्न आहेत ते विषयाला अनुसरूनच असू देत. सुरुवात करूया. मॅम पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कार्यक्रमामध्ये. आपण जेव्हा म्हणतो की योग, तर हल्ली आपण बघतो की कुठेही तुम्ही अगदी गल्ली बोळात जरी गेलात तरी वेगवेगळे असे बोर्ड्स असतात योगा क्लासेसचे वगैरे. पण खूप कमी महिला असतात की ज्या सातत्याने योगाभ्यास करत असतात. तर नक्की योग म्हणजे काय? म्हणजे फक्त व्यायाम म्हणजे योग का, की योगा किंवा योग ह्या शब्दाचा अर्थ त्याही पलीकडे जातो? योग म्हणजे खरं तर जोडणे, शरीर व आत्म्याचे मिलन करणे हा योगाचा अर्थ होतो. पण आपल्या सांसारिक जीवनामध्ये प्रत्येक महिलेने तिकडे वळण्यासाठी किंवा फक्त आत्ताच्या ह्याच्यामध्ये फक्त आसन हा विषय घेऊन महिला चालत असतात. पण तसं न करता त्याला तुम्ही साधना म्हणून जर जोडलं गेलं, शरीर आणि मनाला जर जोडलं गेलं, तर तुमची मानसिक स्वास्थ्यसुद्धा चांगल्या प्रकारे तुम्हाला विकसित करता येईल. आणि ह्याच अनुषंगाने आपण बघतो की आधुनिक ह्या जीवनशैलीमध्ये योगाला एक विज्ञान म्हणून सुद्धा अवलंबिलेलं आहे, एक योग कला म्हणून सुद्धा म्हटलं जातं. आणि योगापासून जे जे फायदे, एक योगोपचार सुद्धा वापरलं जातं की ज्यांना काही रुग्ण म्हणून असतात त्यांना एक योगोपचार म्हणून त्याचा उपयोग त्यांनी करावा. आणि बाकी निरोगी जीवनासाठी त्यांनी त्याचा उपयोग एक नेहमीचे हितकारक जे आसन आहेत किंवा प्राणायाम आहे, ध्यान आहे, ह्याचा उपयोग त्यांनी करावा. म्हणजे अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे सर्वच येतात. सामाजिक जीवनामध्ये आपण मानव समाज असा आहे की समूहाने राहतो म्हटल्यानंतर एक समाजात राहत असताना आपले सगळे मन, अहंकार, बुद्धी ह्या गोष्टी सुद्धा काही प्रमाणात दुखावल्या जातात. आणि त्यावेळेला मग आपल्याला मन सुद्धा आपलं चांगलं ठेवावं यासाठी योगाचा उपयोग सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतो. नक्कीच. म्हणजे आपण म्हणतो की आपलं शरीर तर तंदुरुस्त हवंच, पण मनही तितकंच निरोगी आणि आनंदी हवं. म्हणजे मग त्याचा जो छान मिलन आहे योग, हे आपल्याला साधू शकतो आपण. मॅडम, आपण बघतो की स्त्रिया या नेहमीच वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांच्यामध्ये अनेक शारीरिक बदल होत असतात आणि त्यानुसार त्यांचं जीवनही बदलत असतं. तर आपण वेगवेगळ्या टप्प्यांवर कुठल्या प्रकारचे व्यायाम करावेत, कशा पद्धतीने आपण योगासनांचा वापर करावा हे बघणार आहोतच. पण त्याआधी सूक्ष्म व्यायाम हे काय आहे? सूक्ष्म व्यायाम किती गरजेचा आहे? योगिक सूक्ष्म व्यायाम सगळ्यांसाठीच फार आवश्यक आहे. कारण महिलांनी जर पाहिलं तर काही खेळ किंवा हा प्रकार त्यांचा सुटलेला असतो. सांसारिक जबाबदाऱ्या करत असताना
त्यांनी डायरेक्ट जर आपण योगासनावर गेलो तर काही दुखापत किंवा काही प्रमाणे न सोडलं जाणे किंवा असा प्रकार घडू शकतो आणि मग त्याचा विपरीत परिणाम असं असतो की योगासनांनी मला असा त्रास झाला, ह्यामुळे त्रास होतो असं बोलल्या जातं. अगदी खरं. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की उत्साहात कुठला तरी एखादा कार्यक्रम आपण ऐकतो आणि मग लगेच योगा क्लास जॉईन केला जातो आणि मग पुन्हा काहीतरी दुखणी उद्भवतात. मग त्यासाठी काय करावं? हो, मग त्यासाठीच आपण सुरुवातीला काही म्हणजे चेहऱ्यापासून तर पायापर्यंत आपण पहिल्यांदा योगिक सूक्ष्मयाम जर करून घेतलेत तर त्यामुळे आपल्याला तो त्रास कमी उद्भवेल किंवा होणार नाही. कारण अतिउत्साहामध्ये खूप पहिल्या दिवशी करायला जातात महिलांचा हा प्रॉब्लेम येतो. किंवा मी सुद्धा आता योगासनाचे क्लासेस घेते त्यावेळेला की एक सातत्य त्यांच्यात नसतं, घरातल्या जबाबदाऱ्या असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये सातत्य नसतं. पण मग अगदी उत्साहात करायला जातात आणि दुसऱ्या दिवशी मग पाय लचकला, हात लचकला, मान लचकली किंवा इथे त्रास होतो, नको बाबा योगाने हा त्रास होतो म्हणून त्या सोडून देतात. पण तसं करू नये म्हणून त्यांनी अगदी मानेपासून पहिल्यांदा जर सुरुवात केली, मान अगदी हळूवारपणे दोन्हीकडे डाव्या साईडने उजव्या साईडने हळूहळू नेणे, फिरवणे किंवा क्लॉकवाईज डायरेक्शन, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मान फिरवणे. तसंच हाताचे सांधे आहेत, खांदे आहेत, त्यांना पण त्याच प्रकारामध्ये गोल गोल पूर्ण फिरवणे. हाताचे कोपर सुद्धा, मनगट आणि बोटांची सुद्धा त्या प्रकारात एक्सरसाइज करायला हवी. आणि नंतर येतो कटिभाग. कटिभाग सुद्धा पहिल्यांदा दोन्ही डायरेक्शननी, एक क्लॉकवाईज डायरेक्शन आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी 3-3 वेळा फिरवून मग गुडघ्यांचा, मग पायांचा, घोट्यांचा आणि मग बोटांचा असा हळूहळू हळूहळू आपण करत नेऊन त्यांना पहिल्यांदा आपली सांधी पूर्ण मोकळी करावी. म्हणजे मग त्यांना त्रास होणार नाही. कारण सुरुवात करायला गेलो की आसनांनी थोडंफार दुखणं येणारच आहे, पण ते थोडंसं दुर्लक्षित करून त्यांनी आसनांकडे लक्ष केंद्रित करायला हवं. बरोबर. तुम्ही म्हणालात की सुरुवातीला थोडंफार दुखेलही, पण मग आपण ओळखायचं कसं की हे जे दुखणं आहे ते योगासनांमुळे आणि ते हळूहळू जाणार आहे, हे दुखणं कसं ओळखायचं? आणि जिथे आपण लचक भरते की जिथे पुढे तुम्ही सांगता की आता तुम्ही करू नका असणं, तर ते दुखणं कसं ओळखायचं? ते आपल्याला पहिल्या दिवशी हे दुखणं तर आपल्याला काहीच नसतं पहिल्यांदा आपण सुरुवात करतो त्यावेळेला, पण हळूहळू ज्या वेळेला सुरुवात करणार त्याला थोडंफार जरी मसल पेन येतो आणि हा मसल पेन आपल्याला लक्षात येतो की म्हणजे अगदीच स्वेलिंग आलं तर मग ते म्हणजे खरंच ते म्हणजे धोकादायक आहे. सूज नको, सूज नको यायला. पण मग थोडंसं दुखत असेल, मसल पेन आपल्या लक्षात येतो की हात लावल्यावर लक्षात इथे दुखतंय, पण मग थोडंसं हळूवार प्रमाणे करायला हवं. म्हणजे ते जाईलही 2 दिवसामध्ये ते कमी पण होतं, त्याच्या आपल्याला लक्षात येतं की हळूहळू ते कमी पण झालेलं आहे म्हणून. बरोबर आहे. म्हणजे ते जे मसल पेन आहे, स्नायूंमधलं जे थोडंसं दुखणं असतं, ते मला वाटतं की चांगलं दुखणं आपण म्हणू शकतो त्याला आपल्या पुढच्या आरोग्यासाठी. आपण बघतो की लहान मुलींमध्ये विशेषतः हल्लीच्या जमान्यात आपण बघतो की व्यायाम खूप कमी झालाय, मैदानी खेळ खूप कमी झालेत. तर साधारण एक 10-12 वर्षानंतर मुलींचं म्हणा मुलांचं म्हणा बाहेर जाणं खूप थांबलेलं आहे. तर अशा ह्या वयोगटातल्या मुलींसाठी तुम्ही काय सांगाल की कशा प्रकारे त्यांनी योगाकडे वळावं? काय होतं आजकाल 5-7 वर्षाच्या मुलांकडे आईचं लक्ष किंवा पालकांचं लक्ष असतं की अभ्यासाकडे इतकं लक्ष दिलं जातं आणि जेवणाच्या टेबलावर सुद्धा त्यांना मग खाणं जेवण पण तिथेच मिळतं, त्यामुळे त्यांना एक्सरसाइज काहीच होत नाही आणि त्यांना ती सवय लागते. ती सवय त्यांना लागू नये म्हणून थोडा वेळ तरी त्यांनी द्यावा. योगासनाकडे दिला तर फारच छान, कारण त्यामुळे दोन्ही फरक येतील. त्यांच्या मनावर सुद्धा वेगळा अभ्यास बिंबवला जाईल किंवा आता बऱ्याच शाळांमध्ये सुद्धा योगासन हा प्रकार घेतला जातो, योग साधना हा घेतला जाते आहे. म्हणजे केंद्रीय विद्यालय झालं किंवा CBSE-कडे एक खूप छान अभ्यासक्रम आहे आणि त्या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी अष्टांग योग घेतलेले आहेत. अष्टांग योगामध्ये त्यांनी यमनियम हे समजले गेले पाहिजे. पहिल्यांदा मुलांना सुद्धा असं वाटतं की योगासन हे फक्त प्रौढांनी करावं, आपल्यासाठी काही उपयोगाचं नाही, त्यामुळे ते सुद्धा कंटाळा करतात. पण तो कंटाळा न करता त्यांना अगदी आवडीने तिकडे गुंतवल्या गेलं तर त्याचे रिझल्ट त्यांना खूप छान मिळतील. किंवा यमनियमांमध्ये आपण त्यांना 1-2-3 गोष्टी अशा चांगल्या शिकवू शकतो. अष्टांग योगातून सत्य बोलणे झाले, खरं बोला हा एक प्रकार आहे, किंवा एक आत्मसमर्पण. आजकाल मुलांना ॲरोगन्सी हा प्रकार जास्ती वाढलेला आहे, त्यामध्ये त्यांना कधी नमस्कार करणं, कुणाला वाकून नमस्कार करणं
बघायला मिळत नाही. पण योगासनाच्या क्लासला गेल्यावर त्यांच्या मनावर सुद्धा वेगवेगळे परिणाम त्यांना पाहायला मिळतील आणि मनाचा परिणाम त्यांच्या त्या बाकीच्या संस्कृतीवर होतो. म्हणून योग एक संस्कार पण आहे, एक धर्म पण आहे. त्यानुसार मुलांना ते शिक्षण एक वेगळ्या प्रकारे म्हणजे फक्त शरीराचं नाही तर मनाचंही शिक्षण इथून मुलांना मिळत असतं. आपल्याला एक फोन आलाय, कार्यक्रमातला पहिला फोन आहे. तेजश्री मगदूम आपल्याशी बोलतायत नवी मुंबईहून. नमस्कार, बोला. नमस्कार, मी तेजश्री मगदूम बोलतेय, बेलापूर, नवी मुंबईतून. नमस्कार, बोला. आणि मला विचारायचं होतं की प्रसूतीनंतर जे पोट वाढलेलं असतं तर त्यासाठी काही योगा प्रकार आहेत का? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. खूप मला वाटतं की सगळ्या स्त्रियांसाठी हा कॉमन प्रश्न आहे. काय करायचं? समजा सिझर झालेलं असेल तर आपण 3 महिने तरी काही करू नये, कारण हा प्रत्येक आपल्या शरीराच्या ज्या लेयर्स असतात त्या भरायला वेळ लागतो. आणि नॉर्मल डिलिव्हरी असेल तर आपण 1.25 महिन्यानंतर एक आराम झाल्यानंतर काही आसनं करायला हवी. पोटासाठी खास आसनं असतात की उत्तान पादासन आहे की जे आपण सरळ झोपून पाय एक 45 डिग्री वरती उचलायचे आणि खाली आणायचे. ही जी एक्सरसाइज आहे ती 10 ते 15 वेळा पण हळूहळू न्यावी. पहिले सुरुवातीला 5च वेळा नेता येईल आणि श्वास ज्या वेळेला आपला श्वासावर सुद्धा कंट्रोल राहतो, कारण दम लागतो त्याने. म्हणून हळूहळू खाली न्यायचे, वरती आणायचे. एकदम जमिनीला न टेकवता ते थोडं अंतर ठेवायचं वरती आणि वरती उचलायचे 45 डिग्री, मग खाली आणायचे. असे 5 वेळा त्यांना आपण एक व्यायाम प्रकार सुरुवातीला करायचा. आणि त्याचमध्ये दोन्ही टाचा जोडून सरळ पाय असताना दोन्ही क्लॉकवाईज डायरेक्शन एकदा फिरवायचं आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, असं हळूहळू पहिल्या दिवशी 2-3 हे तुम्ही सांगितलं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, हे 45 अंशाच्या पूर्ण अँगलवर नाही, 45 अंशाच्या अँगल मध्ये आपण पहिल्यांदा खालीवर करायचे. आणि दुसरं तुम्ही सांगितलं दुसऱ्या तो वेळेला काय? आपण दोन्ही प्रकारे दोन्ही पूर्ण गोल सर्कल काढायचा, म्हणजे झिरो काढायचा पूर्ण पायांनी. अच्छा. 3 वेळा क्लॉकवाईज डायरेक्शननी, 3 वेळा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी. म्हणजे सुरुवात तशी करावी त्यांनी. म्हणजे आपल्या पोटावर एक वेगळ्या प्रकारचा ताण येतो आणि तो ताण तुम्हाला लक्षात येईल की पूर्ण मसल्सला मिळतो, ते कमी व्हायला मदत होते. नक्कीच. म्हणजे 2 जे व्यायाम प्रकार किंवा जी आसनं मॅडमनी सांगितलेली आहेत ती 2 आसनं तुम्ही सुरुवातीला करायला हरकत नाही. मॅडम, ह्याच्यामध्ये तुम्ही आता सांगितलं उत्तान पादासन, तर व्यायामही एक व्यायाम प्रकारही असतो आणि एक योग प्रकारही असतो, आसन प्रकारही असतो. तर काय फरक आहे ह्याच्यामध्ये? विशेषतः तुम्ही म्हणालात की श्वासांवर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे, तर पाय वर घेताना आणि खाली घेताना श्वासाची गती कशी असावी? श्वासाची पाय वरती घेतो त्यावेळेला श्वास आपण घेतल्यानंतर थांबतो श्वास, आणि ज्या वेळेला परत खाली घेणार त्यावेळेला श्वास न सोडता आपण श्वासाला थांबवून ठेवायचं आणि मग पाय खालीवर करायचे. एका श्वासामध्ये अगदी सुरुवातीला 2 ते 3 वेळा होणार आणि मग हळूहळू आपलं ते श्वासावर सुद्धा आपलं कंट्रोलिंग येतं. म्हणजे तेच आपल्याला एक मनाची सुद्धा त्यावेळेला जोड मिळते त्यासाठी. म्हणजे आपण श्वास घेत असताना किंवा सोडत असताना जो प्रकार करतो आणि मग थांबून परत दुसऱ्या श्वासाला त्या प्रकारात घ्यायचं. म्हणजे श्वास थांबवून पाय खालीवर करायचे, श्वास रोखून. नक्कीच. खरं तर व्यायाम प्रकार म्हणा किंवा आसन म्हणा ऐकायला खूप साधं वाटतं, पण ते करताना आणि विशेषतः श्वासाबरोबर करताना नक्कीच आपल्याला त्यामधली जी खोली आहे ती कळून येते. आणखी जाणून घेणार आहोत आपण याविषयी, योगासनांविषयी, योग नक्की काय आहे ह्याविषयी आणि महिलांशी कसं ते निगडित आहे याविषयी, ज्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलच्या योग मार्गदर्शक आहेत. मॅम, आपण मगाशी फोन आला होता तर डिलिव्हरी नंतर चे जे काही व्यायाम करायचे ते तुम्ही सांगितले, लहान मुलींनी कशी सुरुवात करावी ते सांगितलं. साधारण एक वयाच्या 40-45 ह्या वयामध्ये, मेनोपॉझल एजमध्ये स्त्रियांनी काय करावं, विशेषतः दोन्ही म्हणजे शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य दोन्ही जपण्यासाठी? 40 आणि 45 ह्या वयामध्ये 2 गोष्टींमध्ये महिलांवर ताण एक आलेला असतो. एक तर मुलं मोठी होत असतात, मुलं मोठी झाल्यानंतर त्यांचे बाकीच्या जबाबदाऱ्या कमी झाल्यामुळे कामाचा लोड पण कमी झालेला असतो आणि त्यानंतर अभ्यासाचा मुलांच्या लोड आणि घरातलं जे सांसारिक जबाबदारी आहे त्यामुळे एक वेगवेगळ्या प्रकारचा ताण त्यांच्यावर असतो. त्यामध्ये मग त्यांचं दोन्ही प्रकारे एक मेनोपॉज पिरियड कडे पण वळत असतात. त्यामुळे त्या स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देण्यापेक्षा बाकीच्यांसाठी जे करत असतात त्यामध्ये स्वतःचा लठ्ठपणा आणि एक भारतीय संस्कृतीप्रमाणे महिलांचं शरीर एक
कमरेपासून एक जास्ती सुटायला सुरुवात होते. नक्कीच मॅडम, आपण बोलणार आहोत, पण एक फोन बऱ्याच वेळापासून येतोय, तो आधी घेऊया आपण. प्रदीप देवगडे आपल्याशी बोलतायत नागपूरहून. नमस्कार, बोला. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. माझ्या पत्नीला थायरॉइड आहे आणि ते बोला ना, सलग प्रश्न विचारा. थायरॉइड बिमारी आहे आणि ते म्हणजे योगामुळे कमी होऊ शकते आणि योगा कशा प्रकारे करायचा ती समजावून सांगा. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. थायरॉइड आहे त्यांच्या पत्नीला, तर आपण काय करू शकतो योगामध्ये? नक्कीच थायरॉइडसाठी योगाशिवाय दुसरा पर्याय नाही, हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल. फक्त आपल्याला त्यांनी वय सांगितलेलं नाही आहे, पण तरी सुरुवातीला जर थायरॉइडच्या गोळ्या जरी सुरू असल्या तरीही त्यांनी भुजंगासन हा एक प्रकार आहे की ज्यांनी थायरॉइडवर खूप प्रकारे फरक पडतो. सोबत प्राणायाम हा पण दोन्ही गोष्टी त्यामध्ये येणार आहेत. भुजंगासन मधले 5 ते 6 प्रकार असे आहेत की त्यांनी ते जर वेगवेगळ्या प्रकारात जर केले तर त्याचा फरक त्यांना दिसेल. की समोर दोन्ही हात ठेवून दोन्ही पाय जुळवून एक फक्त छातीपर्यंतचा भाग वरती उचलायचा, मान वरती करायची. ते करताना श्वासावर परत मी लक्ष द्यायला सांगणार की ज्यावेळेला आपण खालून मान वरती करणार त्यावेळेला श्वास घ्यायचा आणि थोडा होल्ड करायचा, काउंट करायचं मनातल्या मनात. 1-2 आकडे आपण काउंट करायचे, 5 पर्यंत किंवा 3 पर्यंत करता येईल त्याप्रमाणे, आणि मग परत खाली यायचं. खाली येताना श्वास सोडायचा. असे वेगवेगळे 2-3 प्रकार आहेत. पहिल्यांदा फक्त छातीवर उचलायची आहे, दुसऱ्या याच्यामध्ये पूर्ण कमरेपर्यंतचा भाग उचलायचा आहे, तिसरा अजून एक आहे त्रिअंक भुजंगासन, जो मागे बघायचा, डावीकडून उजव्या पायाची टाच बघायची आणि उजवीकडून डाव्या पायाची टाच बघायची. असे हे 3 प्रकार आहेत. पोटावर झोपून आहे, पोटावर झोपून करायचं आसन आहे हे. म्हणजे खास थायरॉइडसाठी याचा उपयोग जास्तीत जास्त होणार आहे. तसंच एक गुडघ्यांवर बसून एक शशांकासन आहे, तेही एक आहे. एक उष्ट्रासन आहे. उष्ट्रासनामध्ये पायांचे टाचा मागे पकडून मान वरती पूर्णपणे करायची, त्याचा सुद्धा त्याला फायदा होणार आहे. पण हे करताना मला असं वाटतं की एक योग्य मार्गदर्शकाकडे, योग मार्गदर्शकाकडे जाऊन जर तुम्ही केलेत तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. नक्कीच. म्हणजे तुम्ही आता जसं सांगितलं भुजंगासन, शशांकासन आणि उष्ट्रासन हे 3 ही आसनं सांगितलेली आहेत, पण ती योग्य योग मार्गदर्शकाच्या निगराणीखाली आपण हे करू शकतो. मॅडम, आपण मगाशी बोलत होतो की साधारण पाळी जाण्याचा जो काळ असतो 40-45 या वयात स्त्रियांनी कशी काळजी घ्यावी स्वतःची? त्यामध्ये अजून एक फरक पडतो की महिलांचं मानसिकता जी आहे, हार्मोनल चेंजेस झालेले असतात, त्यामुळे त्यांना पण कळत नाही की काय होतंय. एक चिडचिडे स्वभाव होऊन जातो त्यांचा, किंवा आणि स्वतःकडे बघून की सुरुवातीचं किती काही असलं, एक स्त्री म्हटलं की स्वतःचं सौंदर्य जपणारी असते, पण ती पहिला काळ असा गेलेला असतो की तिचं त्याकडे लक्ष दिलं जात नाही. आणि मग नंतर ज्या वेळेला लक्षात येतं त्यावेळेला तिने दोन्ही गोष्टी बघायला पाहिजे. एक आहार सुद्धा स्वतःचा बघायला हवा आणि सोबत मानसिक स्थिती सुद्धा बघायला हवी. आहाराकडे बघायचं म्हटलं तर ती काय करते की लहानपणापासून सगळं मुलांकडे बघत असते, आपले सासू सासरे, नणंद, दीर किंवा पती यांच्याकडे बघत असताना ती जे शिळं वगैरे उरेल ते खाणं हे असतं की नको, वाया जायला नको म्हणून खाते, पण त्याचे विपरीत परिणाम तिच्या शरीरावर दिसायला लागतात. त्यातच एक शरीर हार्मोनल चेंजेसमुळे चेहऱ्यावर सुद्धा काही आपण एक वांग म्हणतो त्या प्रकारचे डाग यायला लागतात. मग त्याला बाह्य सौंदर्य जपून फायदा नसतो की पार्लरमध्ये जाऊन आपण ते जपल्या जाईल असं नाही, तर एक मानसिकतेमुळे पण आपण ध्यानधारणेकडे गेल्यामुळे त्याचा पण त्याला फरक पडणार आहे. परत शरीरामध्ये आपण लोहयुक्त जेवण घेतलं, प्रोटीन्स गेले तर त्याचा फरक आपल्याला शरीरात दिसणार आहे. सोबतच योगासनांकडे आपण जायचं, कारण लठ्ठपणा जो वाढलेला असतो तो कमी व्हायला हवं, किंवा स्टिफनेस आलेला असतो बॉडीला 40 नंतर थोडा थोडा स्नायूंना स्टिफनेस येतो, मग तो कमी करण्यासाठी सुद्धा आपण योगाचा उपयोग केला तर मी सुरुवातीलाच सांगितलं की एक सूक्ष्म व्यायाम करावेत आणि त्यानंतर थोडे थोडे आसनांकडे वळावं. काही 2-3 आसनं आपण जी आहेत ती उभ्या प्रकारात करावी, कारण आपल्या ऋषीमुनींनी त्याच वेळेला काही नावं दिलेली आहेत, झाडांचे नावं दिलेली आहेत, जसे वृक्षासन झालं, ताडासन झालं. याच्यामध्ये होल्ड करणे म्हणजे आसन करणं, एका पायावर जरी वृक्षासनात आपण
डाव्या पायावर उजवा पाय ठेवून उभं जरी राहायचं असेल तर होल्ड करणे. त्यावेळेला आपण आपल्या शरीराकडे आणि मनाकडे वळतो आणि मन ज्या वेळेला आपल्या शरीराला लावणार त्यावेळेला आपलं स्थिर राहण्याचा परिणाम आपल्या शरीराला आपल्याला दिसेल आणि जो क्रॅम्प येतो तो सुद्धा म्हणजे स्वतः करून पाहिल्यावर लक्षात येणार की जो क्रॅम्प आहे तो गेलेला दिसणार आणि हळूहळू तो डेव्हलपमेंट दिसणार आणि त्याबरोबर तुम्हाला त्यामुळे स्फूर्ती सुद्धा येणार, आनंद वाटणार, कारण सगळ्या 72,000 नाड्या आपल्या मोकळ्या होत जातात आणि सोबतच मग त्यानंतर आपण प्राणायाम आणि धारण्याकडे वळायला हवं. म्हणजे काही 2 आसनं आपण पहिल्यांदा करायला हवीत. उभी आसनं करायची, मग आपण काही बसून आसनं करायची, 2-3 आसनं बसून करायची, जेणेकरून आपण दिवसभर काम करत असताना किंवा जरा ताणतणाव स्टिफनेस असल्यामुळे खांदे झुकल्यासारखे होतात, त्यामुळे पाठीचा त्रास सुरू होतो किंवा खांद्यांचा त्रास सुरू होतो आणि हे लक्षात येत नाही. काही काही वेळेला आपलं शुगर लेवल वाढायला लागते 40 नंतर, हे लक्षात येत नाही. आपण म्हणजे आपले जे बाकीचे लेवल्स असतात उदाहरणार्थ शुगर किंवा थायरॉइड हे देखील चेक करून घेणं आवश्यक आहे. मॅडम आपण आणखी बोलणार आहोत या विषयावर. आपल्याला एक फोन येतोय तो घेऊया. आरती देशमुख आपल्याशी बोलतात अकोल्याहून. नमस्कार, बोला. हॅलो, बोला बोला, प्रश्न विचारा. माझं वय 40 वर्ष आहे, 5 फूट 3 इंच उंची आहे माझी. मी रोज 40 सूर्यनमस्कार काढते, पण वजन माझं 70 किलो आहे. वजन काही कमी होऊन नाही राहिलं. बाकी थोडेसे व्यायामही करते, योगा वगैरे, पण सूर्यनमस्कार डेली काढते 40. धन्यवाद. खूप चांगली गोष्ट आहे ताई, तुम्ही 40 सूर्यनमस्कार रोज घालता आणि ही खरोखरच एक मला वाटतं की वाखाणण्याजोगाही त्यांचा उपक्रम आहे. पण त्या म्हणतात की त्यांचं वजन काही कमी होत नाहीये, तर व्यायामाबरोबरच आहारामध्ये त्यांनी काही बदल केले पाहिजे. आहारांमध्ये त्यांनी बदल करायला हवे, कारण 40 नंतर आपली जी चयापचय क्रिया आहे तिच्यामध्ये सुद्धा फरक पडतो. मग त्यासाठी आपण आहार सुद्धा तसा घ्यायला हवा किंवा साखरेचं प्रमाण सुद्धा कमी करायला हवं. बाकी त्यांनी टेस्ट करून घ्यायला हवं की थायरॉइड आहे का, शुगर आहे का, ह्या पण टेस्ट करायला हव्या. आणि त्यानंतर आहाराचा जो फरक आहे, आहारामुळे सुद्धा हा फरक आपल्याला लक्षात येतो की जास्तीत जास्त साखर आपल्या शरीरात जाते आणि त्या साखरीमुळे आपल्या लक्षात येत नाही की आपलं वजन कमी होणार की मी कुठेतरी वाचलं होतं एका फिटनेस सेंटरमध्ये, म्हणजे सखींसाठी सगळ्यात ते लिहिलं होतं की सखी तू स्वतःच खूप गोड आहेस, त्यामुळे तुला वरती आणखी साखरेची गरज नाहीये. तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी आणि आहारामध्ये काय बदल करावेत? आहारामध्ये बदल करण्यासाठी आपल्या रोजच्या आहाराच्या वेळा ठरवून घ्यायला हव्यात आणि जेणेकरून रोज तरी एक सूप कुठलं तरी आपल्या शरीरात जायला हवं. म्हणजे सकाळी जर आपण घेतलं तर आत्ता सध्या आवळ्याचा सीझन आहे, तर एक आवळ्याचं सूप काढून घेतलं तर ते खूपच छान एक व्हिटॅमिन सी शरीराला मिळणार. आवळ्याचं सूप तुम्ही म्हणालात, आवळ्याचा रस म्हणजे कच्चा. बरं, तो घ्यायला हवा आणि त्यामुळे सुद्धा एक आपली चयापचय सिस्टीम चांगली होते, पोट साफ व्हायला मदत होतं त्याने. अजून एक की त्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असावा, तो एक प्रकार असतो की आपल्याला जर पोट साफ झालं नाही तर त्याने सुद्धा आपलं वजन कमी होत नाही, वाढण्यास जास्ती होतं. तर त्यामुळे ते सुद्धा बघायला हवं की आपण सकाळी उठून थोडं गरम पाणी प्यायला पाहिजे किंवा चहाचं प्रमाण किती आहे. चहाचं प्रमाण जर जास्ती असेल तर त्यांनी सुद्धा आपलं वजन वाढायला लागतं, कारण सखींना असते जरा सवय, चहा घेऊन तरतरी येते किंवा उपवास असेल तर चहा घेऊन भूक मारल्या जाते किंवा कुठलंही कार्य करायचं असेल तर आपल्याला चहा घेतल्यामुळे फ्रेश वाटतं, म्हणून तो चहाचं प्रमाण वाढल्यामुळे सुद्धा हा प्रकार होऊ शकतो. तर त्यांनी एक चालण्याचं प्रमाण सुद्धा वाढवावं किंवा काही आसनं वाढवले तर त्यांना तो फरक सुद्धा त्यांना बघायला मिळेल. नक्कीच. आपल्याला आणखी एका सखीचा फोन येतोय. सीमा गोगटे आपल्याशी बोलतायत बोरीवलीहून. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सीमा मॅडम. आता जो मॅडमनी थायरॉइडच्या साठी जो 2-3 जे व्यायाम प्रकार सांगितले महिलांसाठी म्हणून, तर तो म्हणजे ते पुरुषांसाठी पण चालू शकतात का? धन्यवाद. तुम्ही आता जे बघाशी व्यायाम प्रकार सांगितले, भुजंगासनाचे मला वाटतं तुम्ही वेगवेगळे प्रकार सांगितले, तर ते पुरुषांसाठी पण चालू शकतात? नक्कीच, ते पुरुषांना सुद्धा चालतात आणि महिलांना सुद्धा चालतात. त्यातलं प्रमाण फक्त त्यांनी वाढवायला हवं आणि
करताना योग मार्गदर्शकाची जरूर तुम्ही हा, सल्लामसलत करा. हा कारण मुद्दा थायरॉइड खूप महत्वाचा आहे की योग मार्गदर्शकाशी सल्लामसलत करणं. आणखीही आपण जाणून घेणार आहोत कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या आसनांविषयी आणि योगाविषयी. योग आणि महिला असा आपला विषय आहे. महिलांसाठी कोणकोणते व्यायाम आवश्यक आहेत, कोणती आसनं आणि आहार कसा घ्यावा याविषयी आज आपण चर्चा करतोय. मॅडम, याविषयी आपण चर्चा करतोच आहोत, पण मला आणखी एक विचारायचं आहे की योग एक करिअर म्हणून पण आज अनेक मुली त्याकडे जात आहेत आणि तुम्ही स्वतः योग मार्गदर्शक आहात आणि तुम्ही अनेक ठिकाणी फिरत असता. परवाच तुम्ही दिल्लीला जाऊन आला, आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या ज्या स्पर्धा होतात तिथे जात असता. तर एक करिअर म्हणून आपण कसं बघू शकतो याकडे? खरं तर योगाविषयी करिअर म्हणून आत्ता जे निघाले 2007-08 पासून बरेच आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे कोर्सेस निघाले. ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि लहान कोर्सेस तर आहेच, पण युनिव्हर्सिटीने सुद्धा आत्ता भरपूर ह्या 4-5 वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस सुरू झाला तेव्हापासून ह्या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन MA योगशास्त्र झालेलं आहे सुरू. त्यानंतर आत्ताच नेट सेट सुद्धा ह्या 2 वर्षापासून सुरू झालेला आहे. पण काही पुणे विद्यापीठामध्ये आताच एक योगा प्रोफेसरची पोस्ट भरल्या गेली, म्हणजे एक योगा डिपार्टमेंट वेगळं काढलं गेलं. प्रत्येक युनिव्हर्सिटीला आता हळूहळू सुरू आहे. खरं ही फार गरज आहे. किंवा NIS सुद्धा, माझं सुद्धा NIS सुरुवातीला मी जेव्हा केलेलं होतं त्यावेळेला 1.5 महिन्याचं होतं, म्हणजे माझ्या 2005-06ला. पण आत्ता 1 वर्षाचा NIS 2-3 वर्षापासून सुरू झालेला आहे. यासाठी योग फेडरेशन ऑफ इंडियाने सुद्धा भरपूर हातभार लावून पतियाळाला किंवा बाकी ठिकाणी सुरू केलेला आहे. त्याचा फायदा असं होणार आहे की प्रत्येक कॉलेजेसमध्ये किंवा MBBS मेडिकल कॉलेजला सुद्धा मी आत्ता बघते की तिथे पोस्ट भरणं सुरू आहे योगासाठी. आणि म्हणून या तरुण पिढीने इकडे वळावं. आमच्याकडे जे विद्यार्थी येतात, जे 7व्या वर्गापासून खेळायला सुरू होतं, 6व्या वर्गापासून खेळायला सुरू करतात, मग अंडर 19 पर्यंतची त्यांची जी टीम असते शालेय योगासन स्पर्धामध्ये किंवा फेडरेशन मध्ये तर बिलकुल 7व्या वर्षापासून जे सुरू आहे तर वयाच्या 45-65 वर्षापर्यंत खेळत असतात. पण त्यामुळे मुलांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये हा फरक दिसायला लागतो की त्यांचं शरीर आणि मन दोन्हीवर त्यांना फरक दिसतो. आणि ह्या फरकामुळे एक प्रश्न असा होतो की त्यांना शेवटी त्यामध्येच आपण करिअर करायला हवं. किंवा बेंगलोरला SVSला सुद्धा MSc योगशास्त्र आहे, PhD आहे, माझं सुद्धा आता PhD सुरू आहे त्यामध्येच. तर त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यातली आवड निर्माण होऊन स्वतःचं पण शारीरिक मानसिक दोन्हीही ते जपून त्यामध्ये करिअर करू शकतात आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सुद्धा त्याचा उपयोग होतो. खरं तर एक योगाला मला पण असं सांगावं असं वाटतं की योगाला स्पोर्ट्समध्ये आत्ता मध्यंतरी काढलं, पहिले होता योगा स्पोर्ट्समध्ये, पण ते घेऊन प्रत्येक गेमसाठी म्हणजे प्रत्येक खेळाला योगाशिवाय पर्याय नाही आहे. आजच्या प्रत्येकालाच या विज्ञान युगामध्ये योग हा सगळ्या 7-5 वर्षाच्या मुलांपासून असो तर अगदी प्रौढांपर्यंत योगाशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे खेळामध्ये सुद्धा त्याचा समावेश करून ऑलिम्पिकमध्ये हा गेम घेण्यात यावा. मी सुद्धा ही विनंती करणार आहे शासनाला की घ्यावा म्हणून हा गेम. बरोबर आहे. म्हणजे खेळ म्हणूनही आपण त्याच्याकडे करिअर म्हणून बघू शकतो. योग इन्स्ट्रक्टर, योग ट्रेनर, मार्गदर्शक आणि जसं तुम्ही करता की एक योग जज पुढच्या पातळीवर गेल्यावर आपण करू शकतो. आता हे जे सगळं शिक्षण आहे ते साधारण त्याच्यासाठी काही कमीत कमी शिक्षणाची काही अट असते, कधीपासून सुरू करू शकतो? तसं पाहिलं तर वया 10वी झाल्यानंतर एक टीचर्स ट्रेनिंग कोर्स आहे. माझ्याकडे सुद्धा एक महाराष्ट्र शासनाचा कोर्स आहे, वर्षभराचा रेग्युलर कोर्स, जो 10वी नंतर करता येतो. आणि नंतर 12वी नंतर पण आहे आणि ग्रॅज्युएशन पण त्यामध्ये 12वी नंतर ग्रॅज्युएशन झालेला BA योगा म्हणून, MA योगशास्त्र आहे, MSc योगशास्त्र आहे. असे वेगवेगळे प्रकार आहेत की ज्यामुळे करू शकतो. आणि काही तर असे आहेत की आज सखी घरी जरी राहिल्या तरी योगाचे काही 3-3 वर्षाचे शॉर्ट कोर्सेस जरी त्यांनी केले तर त्यांनी योग कसा करावा, स्वतः कुठल्या पद्धतीत त्यांनी योगाचा उपयोग करावा हे सुद्धा त्यांना समजायला लागणार आहे. नक्कीच. आणि म्हणजे तो स्वतःसाठी आणि इतरांसाठी उपयोग होऊ शकतो. आपल्याला एक फोन येतोय. दिशा वाघमारे आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार, बोला. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की माझी मुलगी 13 वर्षाची आहे आणि
बोला, सलग बोला. हा, तिला किडनीचा प्रॉब्लेम आहे. तिच्या दोन्ही किडन्या फेल आहे आणि ती डायलिसिस वरती आहे. अजून तिला पिरियड्स आलेले नाही. तर यासाठी काही योगामध्ये काही माहिती मिळू शकेल का, की त्याच्यामुळे किडनी पुन्हा पूर्वरत कार्य करायला सुरुवात होईल, असं काही आहे का योगासनामध्ये? त्याच्याबद्दल माहिती मिळाली तर फार बरं होईल मॅडम. तुम्हाला काही विचारायचंय मॅडम? किडनी फेल आहे, दोन्ही किडन्या फेल आहेत तिच्या. हॅलो. हो. हा हां, म्हणजे काहीच कार्य करत नाही. हा, नाही करत. डायलिसिस वरतीच आहे ती. बर, धन्यवाद ताई. काय सांगाल मॅडम? पाहिलं तर खरं डायलिसिसवर असल्यानंतर आपण त्याला एक ॲलोपॅथी हाच एक उपाय आहे की त्यामध्ये काय काय करता येईल ते, आणि नंतर आपण करू शकतो. खरं डायलिसिस दोन्ही किडन्या फेल म्हटल्यानंतर एक तर तिला किडनी द्यावं लागणार, हा एक प्रकार आहे. तुम्हाला तिला किडनी द्यावी लागणार. डायलिसिस सुरू असताना तिची बॉडी किती रिस्पॉन्स करते ते पण एक आहे. आणि त्या पिरियडमध्ये आपण त्यांना काहीही देऊ शकणार नाही आत्ता सध्या डायलिसिसवर असताना. तर म्हणजे ॲलोपॅथी शिवाय आणि वय पण खूप कमी आहे. खरं तर डॉक्टर पण सजेस्ट करतील की एक किडनी द्यावी काही, आणि त्यानंतर मग तिला काही करता येईल. आत्ता सध्या तरी नाही योगामध्ये तितकं आपण काही करणार, रिस्क पण घेऊ नये. धन्यवाद. खरं तर असंही बऱ्याचदा म्हणजे आता तुम्ही जो सल्ला दिलात अशा प्रकारचा सल्लाही मिळणं आवश्यक आहे की आपण कुठल्या पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे आणि कुठे थांबलं पाहिजे. मॅडम, आपण मगाशी तुम्ही सांगितलं की शरीराचं आणि मनाचं हे दोन्ही आरोग्य जे आहे ते योगामुळे चांगलं राखलं जातं. तर त्यामध्ये प्राणायाम आहे, मेडिटेशन आहे, ओंकार साधना आहे. तर सुरुवात आपण कशापासून करावी? शरीर आणि मन. खरं जर तसं पाहिलं तर आपण मनाचं प्रत्येक वेळेला ऐकत असतो, पण शरीर काय म्हणतं त्याकडे आपलं लक्ष नसतं खरं. कारण मन आपल्याला प्रत्येक गोष्ट, प्रत्येकाचे मन, मद, मोह, माया, मत्सर ह्या सगळ्या गोष्टी असतात आपल्यामध्ये, आणि त्यामुळे आपण हे करायलाच हवं, असं वागायला हवं हे बघत असतो. त्याच्यामुळे एक ईर्ष्या निर्माण होणं, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या टाळण्यासाठी सुद्धा आपल्याला ध्यानधारणेकडे वळणं गरजेचं आहे. पण प्रत्येक वेळेला आपण डायरेक्ट ध्यानाकडे वळणं हे मी सांगू शकणार नाही तुम्हाला, कारण आपण पहिल्यांदा यमनियम आसन प्राणायाम जे आहे, जे अष्टांग योग आहे, या मार्गातूनच आपण जायला हवं आणि यमनियमांचं पालन करून आपण आसनांकडे वळायला हवं. आसनांकडे वळत असताना आपल्या शारीरिक शरीरातील सगळ्या 72 जर सगळ्या ज्या नाड्या आहेत त्यांना आपण मोकळ्या कराव्या, आणि त्यानंतरच आपण 4थ्या क्रमांकावर येणार प्राणायामावर. कारण पहिल्यांदाच पतंजलींनी अष्टांग योग ज्या वेळेला निर्माण सांगितलेले आहेत त्यामध्ये त्यांनी हेच सांगितलेलं आहे की पहिल्यांदा तुम्ही योगासनं करा. योगासनं कुठली करा हे जरी त्यांनी दिलेलं नसेल तरी पण योगासनांनी आधी आपल्या बॉडीला फ्रेश करा, माइंड फ्रेश करा, आणि मग तुम्ही ध्यानाकडे, प्राणायामाकडे वळा. नक्कीच. तुम्ही मॅडम आधी म्हणालात की यमनियम हे आधी येतात, त्यानंतर आसन येतात. तर यमनियम काय आहेत? यमनियमांचा अभ्यास आपण खरं करायला हवं. ज्या लहान मुलांपासूनच आपण सुरुवात करायला हवी. यम म्हटलं तर सत्य, अहिंसा असते, ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे सत्य बोललं पाहिजे, अहिंसा, मनवाच्या कर्माने आपण कुठलीही अहिंसा करू नये किंवा खोटे बोलू नका, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण आचरणात आणताना प्रत्येकच गोष्ट आपण आत्ता ह्या विज्ञान युगामध्ये नाही कंप्लीट करू शकणार, पण जेवढा आपण करता येईल तेवढा प्रयत्न करण्यासाठी योगाचीच आपण जोड घेता येणार आपल्याला. जसं काही गोष्टी मुलांना आपण ह्या शिकवणार तर ह्या गोष्टी सांगतो किंवा खरे बोलावे, वाईट बोलू नये, हे पहिल्या वर्गापासून ज्या वेळेला शिकवलं जातं तर हे योगापासूनच त्याची सुरुवात जर केली तर एक चांगली असते. नियम जे आहे, नैसर्गिक नियम जे आहेत ते जर आपण पाळलेत तर आपण बऱ्याच गोष्टींपासून दूर जाणार. पण त्या गोष्टीसुद्धा आजच्या विज्ञान युगात आपण नाही पार पाडू शकत, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आज पोल्युशन आपण बघतोय किती झालं. त्यामुळे आपल्याला परत योगासनांवर आणि स्वतःच्या जीवनशैलीमध्ये फरक आणण्यामध्ये आपल्याला करावं लागणार आहे. कारण नैसर्गिक कायद्यानुसार आपण बघतो की निसर्गाचा जो नियम आहे त्यानुसार आपण कायदेविषयक जरी स्वतःच्या सामाजिक जीवनामध्ये जरी बघितलं तर आपण की कुठली गोष्ट आपण चुकीने जरी केली किंवा काही केलं तर शिक्षा ही आहेच. तसेच निसर्ग सुद्धा आपल्याला, आपण चुकीच्या गोष्टी करणार तर आपल्याला शिक्षाही देणार, आणि म्हणून ती शिक्षा म्हणजेच एक व्याधी आणि विकार आपल्याला लागलेले आहेत. आपण बघतो की खूप लवकर
आत्ताच्या ह्याच्यामध्ये 18-19 वर्षापासून काही काही पेशंट असे येतात की ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, की ज्यांना जन्मापासून डायबिटीस आहे. काही मुलांचं तर अशी मुलं आलेली असतात समोर की 5व्या-6व्या वर्षापासून त्यांना चष्मा किंवा लेझी हा प्रकार एक मला सांगावासा वाटतो एक महिलांसाठी, की लहान मुलांना ज्या वेळेला पाळण्यात बाळ असतं त्यावेळेला मूल असतं, टीव्ही सुरू असतो, आई टीव्ही बघत असते किंवा सगळी घरातली मंडळी टीव्ही बघत असतो आणि त्या चमकणाऱ्यांकडे टीव्हीकडे मुलं तिरप्या नजरेने बघतात आणि त्याचा प्रकार असं होतो की एका डोळ्याने ते जास्ती बघायला लागतात आणि मग लेझी हा प्रकार येतो. पण ते लवकर लक्षात येत नाही. ज्या वेळेला शाळेत जायला लागतं आणि त्यावेळेला म्हणतात की मला ह्या डोळ्यांनी दिसत नाही, त्यावेळेला लक्षात येतो की याला हा आजार झालेला आहे. मग अशी काही मोबाईलची आहेत. आईला असं वाटतं मूल खेळतंय म्हणून आजकाल आपण बघतो की खूप आनंदाने पॅरेंट्स 5-6 वर्षाच्या मुलाला सुद्धा मोबाईल देतात आणि तो खेळत बसतो. जेवताना सुद्धा मोबाईलचा वापर करतात. म्हणजे ह्या सवयी झाल्यात. ह्या सुद्धा आपल्या यमनियमांमध्ये बसतात. ह्या सवयी आपण मुलांना लावू नयेत. नक्कीच. म्हणजे आधुनिक काळातले जे यमनियम आहेत ते मॅडमनी आता सांगितलेले आहेत. याही पुढे आपण जाणार आहोत. ध्यान, धारणा आणि व्यायाम ह्याकडे कसं वळायचं हे जाणून घेणार आहोत. मॅडम, आपण वेगवेगळे विषय खरं तर आज या कार्यक्रमातून आपण आपल्या सख्यांना देण्याचा प्रयत्न करतोय. ध्यानधारणा आपण म्हणतो, बऱ्याचदा असं हल्ली खूप पेपरमध्ये ध्यानधारणेबद्दल, मेडिटेशनबद्दल वाचलं जातं, बोललं जातं आणि ध्यानधारणा किती आवश्यक आहे हे सांगितलं जातं. पण आमच्यासारखे लोक, सर्वसामान्य लोक जेव्हा खरंच असं कुठेतरी वाचतात आणि ध्यानाला बसतात तर तेव्हा खूप वेगवेगळे विचार आमच्या मनात येत असतात आणि मग ते 10 मिनिटं 15 मिनिटं बसल्यानंतर आपण काही ध्यान केलं असं वाटतच नाही, कारण ते विचारच येत राहतात. काय करावं? तसं पाहिलं तर आपण कधी ध्यानाला बसायचं, डोळे बंद केले की लगेच खरंच असंख्य विचार आपल्या मनात यायला लागतात. पण त्याकडे लक्ष न देता आपण आपल्या श्वासावर लक्ष द्यावं. म्हणजे मी अगदी थोडक्यात खूप डिटेलमध्ये न सांगता ह्या ह्याच्यात सांगते की श्वास. मग आपण ह्या वेळेला असं बघायचं की आपल्या मनामध्ये तसे विचार यायला लागले की सगळ्यात पहिले आपण श्वास कसा घेतो. श्वास घेताना हळूहळू श्वास घेतो आहोत. मग श्वास घेताना थंड हवा शरीरात जाते, मग ती आतमध्ये कुठपर्यंत जाते, ती आपली छातीपर्यंतच जाते, पोटापर्यंत जाते की पायाच्या गुडघ्यापर्यंत जाते की अंगठ्याच्या बोटापर्यंत जाते, ह्याचा अनुभव घेणं गरजेचं आहे. आणि तो श्वास अगदी लयबद्ध प्रमाणे आपण हळू घेतला तर त्या श्वासाकडे लक्ष ठेवून करायचं. आणि श्वास बाहेर काढताना जेव्हा नाकाच्या नाकपुड्यांमधून श्वास बाहेर येतो त्याला तो कसा लागून येतो, गरम श्वास कितपर्यंत बाहेर येतोय, कसा बाहेर येतोय, ह्याकडे जर लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की आपण आपल्या शरीरावर लक्ष देतोय. म्हणजेच ध्यानामुळे ध्यान करतो, प्रत्येकाला वाटतं आपण ध्यान करतो, पण काय होतं की सगळे विचार एकत्र आणत असतो आणि त्या विचारांकडे ध्यान लागत असतं. पण त्याकडे न लक्ष देता ह्या प्रकारे आपण एक ध्यानाकडे वळू शकतो. किंवा आपण एक षटचक्र ध्यान सुद्धा जर वाचनात असेल किंवा काही लक्षात असेल तर त्या प्रकारे सुद्धा आपण षटचक्र ध्यान म्हणजे काय? ध्यान षटचक्र आपल्या शरीरात जे षटचक्र आहेत त्याच्यावर ध्यान लावून आपण ध्यान करू शकतो. मूलाधार चक्र आहे जे आपल्या गुदद्वार आणि मूत्राशयाच्या मध्ये आहे, त्या चक्राला जागृत करतो आहे. ह्या प्रकारे एक स्वतःला ऑटो सजेशन देणं, स्वतःला सांगणे की मी माझ्या या चक्राला जागृत करत आहे. ह्या चक्रामुळे आपल्या तिथल्या ज्या सगळ्या म्हणजे आता किडनी झालं किंवा गुदद्वाराजवळच्या ज्या सगळे स्नायू आहेत त्यांना मी जागृत करून त्यांना निरोगी राहण्यास मी विनंती करते आहे. त्यानंतर मणिपूर चक्र आहे जे नाभीजवळ असतं, त्या चक्राला आपण जागृत करतो. म्हणजे त्या चक्राला जागृत करतो म्हणजे आपला महिलांचा त्या ठिकाणचा भाग म्हणजे एक किडनीचा भाग राहतो, अजून परत गर्भाशय म्हणजे त्या ठिकाणी आपल्या मासिक संवेदना ज्या राहतात, ज्या आपल्याला 30 दिवसानंतर येणाऱ्या मासिक पाळीच्या वेळेला जो त्रास होतो त्या सुद्धा आपण ठीक करण्यासाठी त्यावेळेला आपण त्या चक्राला जागृत करत असतो की माझं गर्भाशय चांगलं राहणार आहे, मला हा त्रास होणार नाही. म्हणजे एक आपण पॉझिटिव्हनेस आपल्या शरीराला सांगत असतो. म्हणजे प्रत्येक चक्राला असं आपण जागृत करू. पण सजेशन देतो. जेव्हा पहिल्यांदा कोणीतरी सुरुवात करतं ध्यानधारणेला तर तेव्हा ती सुरुवात कशी करायची? कारण मला वाटतं तुम्ही आता जे सांगितलं ते थोडंसं पुढच्या स्टेजमध्ये आपण करू शकतो. म्हणून मग ते आपण एकतर ते करून घेणं किंवा योग मार्गदर्शकाकडून करून घेणं हे एक आहे.
किंवा आता तर पण म्हणजे मी तर योग मार्गदर्शकच सांगेल की त्यांच्याकडून आज आपण करून घ्यावं, टीव्हीवर बघून किंवा हे केलं तर काही त्याचे विपरीत परिणाम घडू शकतात, म्हणून ह्या प्रकारात करायला हवं. आणि मग म्हणजे प्रत्येक चक्रावर ध्यानासाठी जायला हवं ते. आणि श्वासावरचं जे सांगितलं ते सगळ्यात श्वासावर लक्ष देणं मला वाटतं की ही मूलभूत एक गोष्ट आहे किंवा जे बेसिक आपण ज्याला म्हणतो ते असू शकतं. नंतर मॅडम मला असं विचारायचं की ध्यानधारणा हा एक विषय झाला. महिलांचं जे मानसिक आरोग्य असतं, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही मगाशी सांगितलं की महिलांना अनेक गोष्टी अनेक व्याप असतात, मग चिडचिड होते, राग येतो किंवा बऱ्याच महिलांकडून आपल्याला ऐकायला मिळतं की संताप होतो माझा. तर काय करायचं ह्या संतापाचं? काही काळानंतर खरंच खूप दिवस सखी आपली कार्य करत असते आणि मग मुलं मोठी होतात, थोडं दुर्लक्ष मुलांचे होतं ते त्यांच्या ह्याच्यात असतात, त्याला तिला एक संताप व्हायला लागतो मनाप्रमाणे कामं न झाल्यामुळे किंवा काय, किंवा एक हार्मोनल चेंजेसमुळे सुद्धा हा संताप होतो. तर त्यावेळेला खरं अगदी सगळ्यात चांगलं म्हणजे तिने स्वतःच्या आवडीनिवडी जपाव्या. ज्यावेळेला खूप संताप येत असेल त्यावेळेला तिने आपल्या स्वतःला जे आवडत असेल ते कार्य हातात घ्यावं, की जे तिला काही वाटत असेल, तिला ड्रॉइंग येत असेल, तिला भरतकाम येत असेल किंवा कुठलीही गोष्ट तिला येत असेल ते करावं. पण महिलांना कसं होतं की मी दिवसभर काम करते त्याच्यामुळे मला काही योगासनांची पण गरज नाही किंवा ध्यानधारणेची गरज नाही असं तिला वाटत असतं. पण ते तिने टाळून काही आसन करून परत ध्यानधारणेकडे जर ती वळली तर त्याचा फायदा तिलाच होणार आहे, प्राणायामाचा फायदा तिलाच होणार आहे. कारण यामुळे काय की आपण आपली एक आवड, म्हणजे मी जर लहान मुलांचे जर काही लेक्चर्स असेल त्यावेळेला त्यांना सांगत असते की आपला एक खेळ आणि आपली आवड त्यांनी जपावी, म्हणून महिलांनी सुद्धा आपली आवड जपावी. त्या म्हणतात नाही एवढ्या ह्याच्यात मला काही माझी आवड जपायला मिळत नाही, पण त्यामुळे तुमचं मन फ्रेश राहणार आहे. सोबत अगदी संताप ज्या वेळेला येणार आहे तर अगदी साधा एक माइंडफुलनेस थेरपी आज एक चांगल्या प्रकारे येते. त्याच्यातलं सुद्धा मी एक बेसिकच आपल्याला सांगू इच्छिते की ज्या वेळेला खूप संताप येतो त्यावेळेला एक ग्लास पाणी पिऊन दीर्घ श्वसन करायचं, लांब डोळे बंद करायचे, लांब श्वास घ्यायचा, सोडायचा, 3 वेळा लांब श्वास घेऊन सोडायचा. हा एक प्रकार आपण करतो आणि शांत बसायचं. त्यानंतर आपल्या आवडीचं जे वाटत असेल ते करावं. आपल्या स्वतःला काम हा प्रकार न करता आपल्याला लहानपणापासून काहीतरी आवडीनिवडी असतात, भरतकाम असो, विणकाम असो किंवा ड्रॉइंग असो, हे प्रकार किंवा वाचन, ह्याकडे आपण वळायला हवं. किंवा दुसरं अजून सांगते की खूप त्रास अगदी कल्लोळ असेल तर असं नेहमी जर होत असेल की उदास वाटत असेल, काही काही आपल्या हार्मोनल चेंजेसमुळे वाटतं, त्यावेळेला डोळे बंद करून एक फोकस अटेन्शन आपण द्यायला हवं. एक लोकल अटेन्शन, एक ओपन अटेन्शन. ज्याला बाह्य आवाजांकडे आपण जर लक्ष दिलं तर बाहेरच्या जगात जे आवाज येतात ते ऐकावं. म्हणजे तो चिमणीचा आवाज सुद्धा येत असणार बारीक, तो सुद्धा ऐकावा. किंवा रहदारीवर रस्त्यावरची रहदारी जी असेल त्यावेळेला दूर आवाज जो ट्रकच्या टायरचा असो किंवा गाडीच्या टायरचा असेल तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे त्याने सुद्धा आपल्या शरीराला एक आपण शरीराजवळ जातो किंवा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करतो. दुसरं असं असतं ओपन अटेन्शन, त्याच्यामुळे आपल्या इंद्रियांवर आपण लक्ष केंद्रित करायचं. डोळे बंद करून आपण आपल्या अगदी 2-3 मिनिटं जर आपण दिवसातून 3-4 वेळा जरी केलं तर आपला संताप सुद्धा कमी व्हायला मदत होणार आहे त्याने. बसायचं आणि आपल्या इंद्रियांवर, म्हणजे सगळ्यात पहिले एक सांगते की कानातून आपण आवाज ऐकायचा प्रयत्न करायचा. आजूबाजूला कुठला आवाज सुरू आहे तो आवाज ऐकायचा. नंतर चव बघायची, आपल्या जिभेला जी चव असते त्या चवेचा आपण घ्यायचं, की आपण काही खाल्लं असेल तर ती चव आपल्याला अनुभवायला येणार असेल तर त्या चवेचा अनुभव घ्यायचा. किंवा स्पर्श ज्ञान आहे की आपल्या कपड्यांचा स्पर्श सुद्धा आपण अनुभवायचा, किंबहुना आपल्या केसांचा स्पर्श आपण अनुभवायचा, हवेचा स्पर्श अनुभवायचा. असे वेगवेगळे स्पर्श आपण प्रत्येक याच्यावर जाऊन अनुभवायचा आणि त्यामुळे मग आपल्याला त्याचे फरक जाणवायला लागतील. खूप छान मॅडमनी खरं तर टिप्स दिलेल्या आहेत. त्यामुळे ह्याच्या पुढे जर कोणाला राग आला तर
सगळ्यात आधी एक ग्लास पाणी प्यायचं आणि मग थोडंसं शांत बसायचं. मॅडम, खूप विषय आहेत. आणखी एक मुद्दा मला असा इथे सांगावासा वाटतो की आपण बघतो की शहरामध्ये बऱ्यापैकी जागृती आहे याबाबत, पण जी ग्रामीण स्त्री आहे ती बराच वेळ शेती कामात असते किंवा घरची खूप तिला कामं असतात आणि मग ह्या स्त्रियांनी स्वतःसाठी वेळ काढणं आणि थोडीशी आसनं करणं किती आवश्यक आहे हे आमच्या सख्यांना सांगा. हे फारच आवश्यक आहे की ग्रामीण भागातील महिलांना खूप गरज आहे याची. कारण एक त्यांचा सुद्धा एक वेगळ्या प्रकारे शेती करणाऱ्या महिला सकाळी 9 वाजता जेव्हा जातात आणि नंतर ते संध्याकाळी येतात, थकून भागून घरी आल्यावर स्वयंपाक करणं आणि थोड्या वेळ TV समोर बसून त्या आपलं TV बघण्याचा एक विरंगुळा करत असतात. पण त्यापेक्षा मी त्यांना एक सांगणार आहे की त्यांनी आपलं थोडंसं 10-15 मिनिटं प्रत्येक वेळेला संध्याकाळी जरी त्यांनी वेळ काढला आणि काही आसनं केलीत आणि ओंकार जपाकडे वळलात तरी खूप छान होईल. की ओंकार जप हा जर एक मोठ्या स्वरात घेतला, मध्यम स्वरात आणि मनातल्या मनात घेतला तर त्याचे तुम्हाला जे व्हायब्रेशन्स असतात त्या व्हायब्रेशनमुळे तुम्हाला तुमच्या मेंदूला एक वेगळी चालना मिळते आणि आपण त्यामुळे प्रसन्न राहण्यास आपल्याला उत्तेजना मिळते. नक्कीच मॅडम, म्हणजे कुठलीही सखी असो, शहरातली किंवा गावातली, तिने स्वतःसाठी वेळ काढणं आणि थोडीशी ध्यानधारणा आणि आसनांकडे वळणं खूप आवश्यक आहे. कसा वाटला आमचा कार्यक्रम जरूर कळवा आम्हाला. वेगवेगळ्या माध्यमांमधून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. आपले अभिप्राय कळवण्यासाठी या माध्यमांचा आपण वापर करू शकता. फेसबुकवर आपण जाऊ शकता, त्याचप्रमाणे यूट्यूबवर आमचा हा कार्यक्रम तसंच इतरही कार्यक्रम आपण बघू शकता. ईमेल ID आहे आमचा sakhisahyadri@gmail.com आणि ट्विटर हँडल आहे @dd सह्याद्री. मॅडम, खूप छान आपण मार्गदर्शन केलेत. अगदी जाता जाता आमच्या सगळ्या सख्यांना काय सांगाल? रोज आपला 10 मिनिटं तरी वेळ काढून त्यांनी थोडंफार योगासनांकडे वळावं, ध्यानधारणेकडे वळावं, ओंकार जपाकडे वळावं आणि जो रागासाठी मी जे सांगितलंय तेवढं जर पाळलं तर सगळ्यांचा राग गायब होईल आणि नेहमी हसत खेळत चेहऱ्यावर तुमच्या स्मित हास्य राहणार. नक्कीच मॅडम, आपण आलात, खूप छान मार्गदर्शन केलं. सखी सह्याद्रीच्या आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. आणि सखी, आज आपल्याला खूप छान छान टिप्स मिळालेल्याच आहेत, तर आपण सदैव छान मनाने आणि शरीरानेही हसत राहू. नमस्कार.